आम्ही पहिले हांगा पुतळो ढासळून पडलो सकयल, पण गोयच्या गव्हर्मेंटातल्या एका मनशान थंय आज एक ब्र काडूंक ना, कित्याक लागून मोदीच्या हातीन उद्घाटन केल्ले म्हणून. मोदी आमकां छत्रपती शिवाजी महाराजा व्हडलो दिसत ना आणि तो जावचोय ना. आणि ज्या ज्या ठिकाणी मोदीन जे उद्घाटन केला न्हू तितल्यांची सध्या कोसळलेले आसा. पूण आमकां अशें दिसता की मोदीक लागून भारतीय जनता पार्टी सरकार आसा काय बीजेपी ताका लागून आसा. आमकां मोदी हो व्हडलो न्हू. आणि जे केल्ले हा मोदीन जो पर्यंत सॉरी म्हणिना हांगा जाल्यार अख्ख्या भारत देशान तरी मोदीन सांगूंक जाय आपल्या हातीन उद्घाटन केलें. आणि मोदीक लज आसपाक जाय आसलें. तूं 2-2.5 कोटीचे कामाक तूं हांगा येवन उद्घाटन केलें आनी तुजी एकदम लज करून घेतल्या मरे. आणि बीजेपी फक्त छत्रपती शिवाजी महाराज लागून जाय. छत्रपती शिवाजी महाराज कोणाक लागून न्ही. छत्रपती शिवाजी महाराज हो व्हडलो लिडर जावन गेलो, पण हांकां लज आसपाक जाय बीजेपीक. आज पासून त्यांच्या गोयच्या सीएमान काय घडोवंक ना म्हणटा आपूण पेपराचेर येयला. आपूण ताका लेटर केला गोयच्या म्हणजे महाराष्ट्राच्या सरकाराक, चीफ मिनिस्टराक. आपूण आपलो खेद व्यक्त करता म्हणून जाहीरपणे सांगूंक ना की आपल्या सरकारान चूक केल्या म्हणून. अक्षरशः लोकांचे पैशांची विटंबना केल्या. पण आमकां भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचो हांव मनापासून निषेध करता. त्यांच्यानी छत्रपती शिवाजीचे महाराजान ते नाव केन्ना तोंडान घेवंक फावना. लज आसपाक जाय. गोयच्या सीएमाक लज आसपाक जाय. तुरली गोयचे सीएम कांयच भ्र म्हणिना. आज रस्त्यार देवन सांग मरे छत्रपती शिवाजी महाराजाचो पुतळो आमकां लागून आमी कमिशन खाल्ले म्हणून. आनी 2 कॉन्ट्रॅक्ट कोणान दिले. एक आर्किटेक्चर आहा भितर एकटो, तो कोण आसा आपटे म्हणून आसा. ताका आपटून उडयात गोयच्या महाराष्ट्र आणि गोयच्या आणि जनतेक म्हणटा महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकांक सांगता हांव ह्यो आपटे म्हणजे खंय दिसात न्हू. ताका तेणी आमची शिवाजी महाराजाची विटंबना केली. ताका खंयसरूच कॉन्ट्रॅक्ट दिवं नाका. अख्ख्या महाराष्ट्राच्या लोकांक हांव साश्टांग नमस्कार करता. तांकां खंय केन्नाच लागीं धरूं नाका. तेंचें भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी तेंचें नांव पिड्ड्यार करपाचो प्रयत्न जावचें ना. हे भारतीय जनता पार्टीचे सरकार विश्वास हे धरपाचें मनान धरपाक जाय. तेंच्यांनी कितले प्रयत्न केले न्ही जावचें ना. छत्रपती शिवाजी महाराज वयर आसा. तेजें नाव कदापि केन्ना सकल जावचें ना. तेज्यासाठी आमी जीव दिवपाक तयार आसा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मच्छीमारी जे लोक आहेत त्यांना पहिली अगोदर कन्सिडर करायला पाहिजे होतं. कारण वाऱ्याची दिशा जी आहे ती त्या लोकांना माहीत आहे. अरे तुम्ही असणार आर्किटेक्ट, तुम्ही असणार इंजिनियर मोठे मोठे, तुम्ही कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय ते पण बघितलं आहे. एक 24 वर्षीय 25 वर्षीय माणूस तो. आणि तो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार इकडे. काय लज्जास्पद गोष्ट आहे. सरकारला मी सांगू इच्छितो की या स्थानावर मी कुणावर टीका करायची माझी इच्छा नाहीये. कुणावर बोट दाखवायची इच्छा नाहीये. मी फक्त एवढंच सांगतो, परत इकडे जेव्हा पुतळा तुम्ही उभारणार तो रीतसर पुतळा उभारा, जेणेकरून आमच्या महाराजांचा अपमान तर होणार नाही. मी एक कविता लिहिली आहे ती तुम्हाला वाचून दाखवतो. गड वाघासारखा लढला, जेव्हा गनिमानी हल्ला केला तोफ गोळ्यांचा मारा झाला, पर गडाचा दगड नाही हल्ला. गड शिवबाचा होता ताट, ज्यानं थोपवली मोगल लाट.
आजही उभा आहे तो देश स्वाभिमानाचा पाठ. कधी आदिलशाह, औरंगजेब इंग्रजाशी शिवबा लढला, पण मरणाच्या भीतीने नाही. इंचही मागं सरला. हिंदवी स्वराज्य उभारलं. तो सह्याद्रीचा वाघ न झुकला न शरण गेला. असा राजा आजवर नाही पाहिला. राजा आजवर नाही झाला. म्हणे पुतळा उभारला. शिवप्रेम दाखवण्या उभ्या महाराष्ट्राला राजकारण्याचा मोह झाला. 8 महिन्यातच मात्र पुतळा कोसळला. वाटावी थोडीशी लाज याची या सरकारला. पुतळा माझ्या शिवबाचा खाली पडलाच कसा. कसला हा विकास, नेत्याने कमावला पैसा. दगडी शिवबाचा गडाचा आजवर नाही हल्ला. आज लाज वाटावी यांना, म्हणे यांनी पुतळा उभारला. मालवणचा पुतळा अजूनपर्यंत तटस्थ आहे तसा, आणि हा पुतळा कोसळला. थँक्यू. देव बरं करू. पत्रकार भाव, मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, आम्ही इकडे मालवणला आहोत सध्या. कालची ही घटना छत्रपती शिवाजी महाराज जे आपण दैवत मानतो, त्यांची जी पुतळ्याची थट्टा जी केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, ह्यांना संपूर्ण देश केव्हाच ह्यांना माफ करणार नाही. जी वृत्ती आहे सरकारची, ज्याप्रमाणे आज ते सांगतात त्यांच्याकडे चूक घडलेली आहे, 100 वेळा माफ आपण तुमच्याकडे मान झुकून चुकतो म्हणून सांगतो इकडचा चीफ मिनिस्टर. शिवप्रेमी म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे जे आहे, कदाचित मी मराठीत चांगलं बोलू शकत नाही, त्यासाठी मी प्रयत्न करतो कोकणीत. आमका असे दिसता हा गोयसून येलोला मुद्दाम आम्ही शिवप्रेमी, जे छत्रपती शिवाजी महाराजान ते दाखयल्ले कितें आमच्या भारत देशात, ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आमकां स्पष्टपणे दाखवून दिले की शिवाजी महाराजाची त्यांच्यानी फक्त नावाची यूज केलेले आसा. हा गोंयसून येयल्लो आसा. गोंयान जे सरकार जे आसा आज चलता, हे भारतीय जनता पार्टीचे सरकार शिवाजीचे महाराजचे हे घेऊन फुडें सरलेलो, आणि आजपासून त्यांच्यानी ब्र काडूंक ना, रस्त्यार देंवन विचारूंक ना की आयज हांगा इनॉग्रेशन जे कोणी केल्ले, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया, तेज्या वांगडा आसलो देवेंद्र फडणवीस आसलो, मागीर तेज्या वांगडा आमचो मुख्यमंत्री आसलो हांगालो महाराष्ट्राचो. तेंच्यान येवन सांगलें की आमचे कडली चूक जाली म्हणून. सरदार वल्लभभाई पटेलाचो तुमी थंयसर गुजरातान येदो व्हडलो स्टॅच्यू बांदलो 3200 कोटी, आणि हांगा 2 समथींग तेंच्यांनी करोड बांदले, आणि एकदम थट्टा केली. आमी जाणा इतले स्टॅच्यू हो कसलो आसता. स्टॅच्यू खंयचो धातू प्रमाणे तयार करिना. हांकां साधारणशी गोष्ट कळोंक ना की समुद्राच्या वाऱ्याक. आणि मी आता जे बोलणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजावर बोलणार आहे, म्हणून मी माझे शूज सुद्धा काढले, कारण मी त्यांना दैवत मानतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्ञान, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवत. आणि 4-5 दिवसा अगोदर आमच्या देवाचा अपमान झाला, आणि अपमान कशामुळे झाला तर सरकारच्या या करप्शनाच्या आशेखोरपणामुळे अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निस्वार्थपणाने साम्राज्य केलं. कधी त्यांना आशा नव्हती, कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती, आणि म्हणून त्यांना आज आम्ही देव मानतो. म्हणून आम्ही गोव्याहून एवढ्याला मालवणला आलो, कारण आम्ही बघतो की आज महाराजांच्या नावावर कसं हे राजकारणी लोक राजकारण करतायत. ते काही महिन्या अगोदर आमच्या गोव्यामध्ये म्हापसाला एक मूर्ती तोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि तिथे खूप मोठा धिंगाणा घातला होता लोकांनी. मी काय म्हणतो, जर तुम्हाला जर प्रेम आहे ना तर सरकारला विचारा ना. ती हिंमत नाही आहे तुमच्याकडे, सरकारला विचारायची हिंमत नाही आहे. आज आम्ही जे बघतोय ते राम मंदिर बांधला तुम्ही तिकडे, राम मंदिर आज तिकडे सगळं गळत आहे तिकडे. तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी, पॉलिटिकल फायद्यासाठी राम मंदिर बांधलं. पण देवाला माहीत आहे सगळं जे काय तुम्ही आज करतायत ना, राजकारण पुरस्कार जे करतायत ते सगळं देव बघतो आहे. महाराजांना सुद्धा हे पटलं नाही. अरे तुम्ही पुतळा बांधतायत, निदान तो पुतळा चांगल्या पद्धतीने तिकडे राहणार याची काळजी घ्यायला पाहिजे होती. जे मेटल तुम्ही यूज केलं ते चीप क्वालिटीचं मेटल होतं. जेव्हा तुम्ही पुतळा बांधतात तेव्हा तो पाषाणीच पुतळा पाहिजे, आणि पाषाणी पुतळा 10 ते 15 लाखामध्ये येतो. तुम्ही कोटी खर्च केले म्हणतात इकडे,
ते कशाला केले आणि कुणावर केले, कोणी खाल्लं आणि कुणी काय केलं ते आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे इथे आलो आहे. इथे आल्यावर मला एक कळून चुकलं, इथे जे वातावरण आहे ते दुःखद वातावरण आहे सारखं. जसं कुणाच्या घरात कोण मरतो त्या पद्धतीचं वातावरण आहे इकडे. सगळे पोलीस सुद्धा मी जे बघितले ना त्यांच्या तोंडावर हास्य नाही, कारण त्यांना पण दुःख झालेलं आहे की आज आमच्या महाराजांचा अपमान झाला आहे म्हणून. मी या तुमच्या डेव्हलपमेंट, तुम्ही हे जे डेव्हलपमेंट म्हणून मिरवतात ना, हे सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो, कारण हा पुतळा नेव्हीने आपल्या अंडर घेतला होता आणि हा पुतळा बांधताना त्या लोकांनी कोणालाही कन्सिडर केलं नाही. हा पुतळा बांधताना त्यांनी कल्ले असपाक जाय. स्टॅच्यू म्हणजे कसो असपाक जाय. आम्ही भाऊसाहेब बांदोडकरांचो पयलो मुख्यमंत्री गोंयचो, त्याचो स्टॅच्यू हो बांधलेलो कसो धातू पासून बांधलेलो ना, तो बी मांडवी रिव्हर जी आसा त्याच्या नदीच्या हेचे बांधलेलो आसा, कुशीक बांधलेलो आसा. हेंच्यांनी जाण घेवपाक जाय आसली. हेंचे कडले आर्किटेक्चर आतांचे जे आयज लिपोवन भोंवतात तांकां खबर ना की आयज कसो बांदूंक जाय आसलो. आर्किटेक्चर छत्रपती शिवाजी महाराजाच्या टायमार कसलो आसलो. तेन्ना चुन्यान किल्लो बांदतालो, चुनो बांदून गुणे दवरून किल्लो बांदतालो. आणि आयज हांगा आमी पळयला, हांगा सादी हांगा हॉल तेंच्यांनी भायर बांदल्या, राजकोट मालवण सिमेंट घालून बांदलेली आसा. हेंच्यांनी पळोवपाचें हे सरकार कसो आहा तो. आमकां ह्या बद्दल सांगपाचें इतलेंच आसा की हे सरकाराचो, भारतीय जनता पार्टीच्या सरकाराचो आमी निशेध करता. तेंच्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचें नांव केन्नाच घेवंक फावना, तेंच्यांनी कदापीच घेवंक फावना. कित्याक घेवंक जाय हेंकां की फक्त इलेक्शनाच्या टायमार यूज करपाक. हांव जास्त हेजेर उलयना, आमचो शंकर वयतलो, शंकर फौजी आसा, आमी गोंयसून मुद्दाम येयले. तुम्ही हांगा आयिल्ले आसा की ते कंप्लेंट आनी करपाची अशी तुमची प्लॅनिंग? हय, आमी कंप्लेंट घेवन येयलेली आसा की जे पयशाचो मिसयूज केलेले, आणि मेन म्हणजे पयशे व्हडले इम्पॉर्टंट नासा हांगा. पयशे इम्पॉर्टंट ना, आमकां इम्पॉर्टंट कितें आसा हांगा पुतळ्याची विटंबना केलेली आहा. जाणून बुजून हे केलेली आसा. भितर आपटे म्हणून कोण तरी आसा, आपटे हो कसो कितें आहा, पेशवेशाहीसून तेणी वागता आणि मुद्दम केला अशें तरी म्हाका तरी दिसता. कित्याक भारतीय जनता पार्टी सरकारान अशें आहा की छत्रपती शिवाजी महाराजाचें नांव हेंच्यांनी यूज केलेलें आसा आणि राजकारण करतात ते. आमी हांगा सांगपाक इतलें येयलें आसा की आमी हिंदू, आमकां छत्रपती शिवाजी महाराजान आयज आमकां अख्ख्या भारत देशाक हिंदूचा उगडास केल्लो, आणि आयज आमी हिंदू जर म्हणटा तर छत्रपती शिवाजी महाराजाची अशी विटंबना कित्याक लागून केल्या म्हणून हांव इतलें सांगता. आणि आमी पोलीस कंप्लेंट करता हेजेर. जर कोणी पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले, स्टॅच्यूचे कोणी म्हणजे ब्युटिफिकेशन करपाक जे कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले तेंचेर FIR ही 100% जावपाक जाय. आणि तांकां अख्ख्या महाराष्ट्रान हे कॉन्ट्रॅक्टर जे कोण आहा, आर्किटेक्चर कोण आहा न्हू, अख्ख्या महाराष्ट्रान तांकां कोणीच काम दिवंक फावना. अशें प्रत्येक महाराष्ट्राच्या लोकांक जाणून म्हणून तकलेन धरूंक जाय की हेंकां केन्नाच लागीं धरूंक फावना म्हणून. येस, पत्रकार भाव, मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया, आम्ही इकडे मालवणला आहोत सध्या. कालची ही घटना छत्रपती शिवाजी महाराज जे आपण दैवत मानतो त्यांची जी थट्टा, पुतळ्याची थट्टा जी केलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, ह्यांना संपूर्ण देश केव्हाच ह्यांना माफ करणार नाही. जी वृत्ती आहे सरकारची, ज्याप्रमाणे आज ते सांगतात त्यांच्याकडे चूक घडलेली आहे, 100 वेळा माफ आपण तुमच्याकडे मान झुकून चुकतो म्हणून सांगतो इकडचा चीफ मिनिस्टर. शिवप्रेमी म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे जे आहे, कदाचित मी मराठीत चांगलं बोलू शकत नाही, त्यासाठी मी प्रयत्न करतो कोकणीत. आमकां अशें दिसता, हांव गोंयसून येयलो मुद्दम, आमी शिवप्रेमी, जे छत्रपती शिवाजी महाराजान ते दाखयल्लें कितें अख्ख्या भारत देशात, ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आमकां स्पष्टपणे दाखवून दिले की शिवाजी महाराजाची तेंच्यांनी फक्त नांवाची यूज केलेले आसा. हांव गोंयसून येयल्लो आसा. गोंयान जे सरकार जे आसा आयज चलता, हे भारतीय जनता पार्टीचे सरकार शिवाजीच्या महाराजचे हे घेवन फुडें सरलेलो. आनी आज पासून तेंच्यांनी ब्र काडूंक ना, रस्त्यार देंवन विसरूंक ना की आयज हांगा इनॉग्रेशन जे कोणी केल्लें, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया, तेज्या वांगडा आसलो देवेंद्र फडणवीस आसलो, मागीर तेजे वांगडा आमचो मुख्यमंत्री आसलो हांगालो महाराष्ट्राचो. तेंच्यांनी येवन सांगलें की आमचे कडली चूक जाली म्हणून. सरदार वल्लभभाई पटेलाचो तुमी थंयसर गुजरातान येदो व्हडलो स्टॅच्यू बांदलो 3200 कोटी, आणि हांगा 2 समथींग तेंच्यांनी करोड बांदले आणि एकदम थट्टा केली. आमी जाणा इतले स्टॅच्यू हो कसलो आसता. स्टॅच्यू
खंयचो धातू प्रमाणे तयार करिना हांकां सादारणशी गोष्ट कळोंक ना की समुद्राच्या वाऱ्याक